बातमी आता साताऱ्यातून आहे। साताऱ्यातील जावळी तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय। जावळी तालुक्यातील महू धरण 100% भरलंय। धरणाच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहू लागलंय। तालुक्यातील कुडाळ, करहर तसेच उडतरे, सर्जापूर परिसरातील नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशाराही देण्यात येतोय। तर महू धरणातून 700 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय। या परिसरात येत्या 24 तासात रेड अलर्ट हा देण्यात आलाय। पावसासाठी हवामान विभागाकडून हा रेड अलर्ट देण्यात आलाय। महू धरण 100% भरल्यानं सध्या नदीकाठच्या गावांना आणि धरण क्षेत्रातील ज्या परिसरात राहणाऱ्या संपूर्ण ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सांगली जिल्ह्यातील शिराळा वाळवा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्यानं तालुक्यातील धरणंही भरली आहेत। संततधार पावसानं तालुक्यात पाणी साठा वाढू लागलाय। नदीपात्रातून पाणी पात्राबाहेर पडतंय। वाळवा तालुक्याच्या रेठरे धरण तलावाच्या बाहेर असणारा धबधबा हा सध्या ओसंडून वाहतोय। नंदुरबार जिल्ह्यातील पावसाळ्यात यावेळेस सातपुड्याचा डोंगर रांगांमध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक सौंदर्य बहरलेलं असतं। फेसाळणारे धबधबे आणि वर्षा पर्यटनाच्या आनंदासाठी यावेळेस मोठ्या प्रमाणात गुजरात आणि मध्य प्रदेशमधून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात। सातपुड्यातील प्रसिद्ध असलेल्या वाल्हेरी धबधब्यावर सध्या पर्यटकांची चांगलीच गर्दी झाली आहे।